महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडामोड घडेल काहीच सांगता येत नाही। लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडल्या। या दरम्यान कशा प्रकारे राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या हेही सर्वांनी पाहिलं। त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आणि सर्वसामान्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत। राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने त्यासाठी कंबरही कसलेली आहे। सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा राजकीय डाव टाकलेला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिक सेनेची युती होणार आहे। हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका एकत्रितपणे लढणार आहेत। याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर हे दोन्ही प्रमुख नेते संयुक्त पत्रकार परिषद घेत बुधवारी दुपारी घोषणाही करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। एकूणच आता पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग पाहायला मिळणार असं चित्र दिसतंय। या अंतर्गत मराठा आणि दलित मताचं एकत्रितकरण बांधण्याचा एकनाथ शिंदेचा प्रयत्न दिसून येत आहे। एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांची युती म्हणजे शिवशक्ती प्लस भीमशक्तीचा पुन्हा एकदा राजकीय प्रयोग। पण इतिहास पाहिला तर शिवशक्ती भीमशक्तीचा नारा पहिल्यांदा 1990च्या दशकात पुढे आला होता। त्यावेळीही मराठा आणि दलित मताची एकजूट बांधण्याचा प्रयत्न झाला होता। तसेच महाराष्ट्रात बहुसंख्य मराठा समाज आणि दलित समाज हे दोन मोठे मतदार गट आहेत। जर या दोन गटांमध्ये युती झाली तर कोणताही पक्षाला विजय मिळवणं सोपं जातं। त्यामुळे ही समीकरणं लक्षात घेऊन शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी करतात का असा प्रश्न उपस्थित होतो। तसेच या युतीचा थेट परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर होणार आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, संभाजीनगर, नाशिक अशा महत्त्वाच्या महापालिकांमध्ये दलित समाजाची मतं निर्णायक ठरतात। एकनाथ शिंदेंनी यापूर्वी शिवसेनेच्या चिन्हावर आणि धनुष्यबाणावर मोठा संघर्ष केलेला आहे। ठाकरे गटाशी सत्तेतून वेगळं होताना शिंदे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली, पण तरीही त्यांना स्वतःची मत बँक मजबूत करण्यासाठी शिंदेंनी ही नवी खेळी खेळलेली आहे। जर शिंदे आणि आंबेडकर यांची युती यशस्वी झाली तर मुंबई महापालिका हे त्यांचं मोठं लक्ष ठरेल, कारण मुंबई महापालिका म्हणजे आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका। या ठिकाणी सत्ता मिळवणं म्हणजे मोठ्या आर्थिक स्रोतावर नियंत्रण। त्यामुळे एकूणच शिंदेचा हा डाव यशस्वी झाला तर महायुतीत त्याचा वाटा वाढेल आणि याचा थेट परिणाम अजित पवार आणि भाजपवर होईल, कारण महायुतीत आपापली मत बँक मजबूत ठेवण्याची शर्यत आता सुरू झालेली आहे। मात्र पुढच्या काही दिवसात शिंदे आंबेडकर यांची ही युती कोणती समीकरण बदलते, कोणाला फटका बसतो, कोणाला फायदा होतो हे आपण सर्वजण पाहूच। पण तुम्हाला काय वाटतं, शिवशक्ती प्लस भीमशक्ती युती यशस्वी होईल का की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।